गड किल्ले मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। धन्यवाद। किल्ले हरिहर उर्फ हर्षगड हा नाशिकपासून सुमारे 42 किलोमीटर अंतरावर स्थित आहे। जाताना गर्द वनराई आपले मन प्रफुल्लित करते। वाहनतळामध्ये आपले वाहन लावून आपण किल्ल्याच्या चढाईस प्रारंभ करतो। प्राचीन काळी यादवांनंतर हा किल्ला निजामशहाच्या ताब्यात गेला। त्यानंतर 1636 साली शहाजी राजांनी हा किल्ला जिंकून घेतला। नंतर मोगलांकडे या किल्ल्याचा ताबा होता। पुढे 1670 साली मोरोपंत पिंगळे यांनी हा किल्ला जिंकून मराठीशाहीचे वैभव वाढवले। पुढे 1689 मध्ये हा किल्ला पुन्हा मोगलांकडे गेला आणि पुढे 1818 ला मराठ्यांच्याकडून हा किल्ला इंग्रजांनी जिंकून घेतला। पावसाळ्यात चढाईच्या वाटेवर पाण्याचे ओघळ वाहत असतात, त्यामुळे सांभाळून चढावे लागते। खाली दिसणारे सुंदर दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फिरते। येथून डाव्या बाजूला गणेशकुंड असून सरळ किल्ल्याकडे जाता येते। पावसाळ्यात अवघड बनलेल्या वाटेने आपण वेताळ देवाच्या शिळेजवळ येऊन पोहोचतो। तेथून काही अंतरावरच किल्ले आणि सुळक्यांचे दिशादर्शक बाण लावलेले दिसतात। पुढे कातळकड्याच्या जवळ येऊन पोहोचतो, परंतु तेथे जाणारा रस्ता अतिशय घसरटीचा आहे। आता आपण कातळकड्याचे आकर्षण असणाऱ्या पायऱ्यांजवळ येतो। सुमारे 200 फूट उंच असणाऱ्या पायऱ्या 80 अंशाच्या आहेत। येथे एका वेळेस एकच व्यक्ती व्यवस्थित जाऊ शकतो, परंतु पावसाळ्यामध्ये येथे प्रचंड गर्दी असते। निसरड्या पायऱ्या आणि प्रचंड गर्दी यामुळे येथे अपघाताचा धोका संभवतो। यामुळे पावसाळ्यामध्ये येथे येणे टाळणे कधीही उत्तमच आहे। कोसळणारा पाऊस, अरुंद असणारा रस्ता आणि प्रचंड गर्दी हे नवख्या माणसाचे छाती दडपून टाकण्यासाठी पुरेसे आहेत। त्यामुळे पावसाळ्यामध्ये येथे न आलेले कधीही चांगले। अपघात होण्यापेक्षा काळजी घेतलेली कधीही उत्तमच असते। महादरवाजा पार केल्यानंतर कडेच्या शेजारूनच आपल्याला गडमाथ्यावर जावे लागते। रस्ता अरुंद असून केवळ एक चूक आपल्या जीवावर बेतू शकते। हा अरुंद आणि धोकादायक रस्ता पार करून आपण दुसऱ्या आणि शेवटचा दरवाजा पार करतो। हा दरवाजा पार केल्यानंतर आपण गडमाथ्यावर येऊन पोहोचतो। वरून दिसणारे विहंगम दृश्य आपल्या डोळ्याचे पारणे फेडते। यानंतर किल्ल्याचे सर्वोच्च ठिकाण पाहण्यासाठी आपण निघतो। सर्वोच्च ठिकाणावरून अख्खा किल्ला दृष्टिक्षेपात येतो। यानंतर आपण दारुगोळा कोठाऱ्याकडे जातो। वाटेमध्ये पाण्याची टाकी खोदलेली आढळतात। दारुगोळा कोठाराला छोटा दरवाजा असून गडावरची ही एकमेव शाबूत वास्तू आहे। याच्या शेजारीच पाण्याचे विशाल तळे असून नजीकच पाण्याचे टाके आहे। पुढे आल्यानंतर आपल्याला ही शिवपिंड दिसते। बहुधा ही समाधी असावी। याच्या काही अंतरावरच मारुतीरायाचे मंदिर आहे। याच्या जवळच पाण्याची टाकी खोदलेली आहेत। यानंतर आपण परतीच्या प्रवासाला निघतो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आम्हाला नक्की कळवा। धन्यवाद।